भंडारा शहराचं हे घन कचरा व्यवस्थापन केंद्र आहे आणि हे घन कचरा व्यवस्थापन केंद्र भंडारा नगर परिषद नियंत्रणाखाली आहे. इथल्या रस्त्याची परिस्थिती फार खराब आहे. रस्त्याचा बायपास झाल्यामुळे रस्ता फार खराब आहे आणि त्यामुळे जे कचरा वाहन चालक आहेत त्यांना वाहन चालवण्याकरता फार त्रास सहन करावा लागत आहे. मी तुम्हाला इथली आता आतली परिस्थिती दाखवणार आहे. मी आज इथे घन कचरा व्यवस्थापन भंडारा इथे आलेलो आहो आणि इथली आतमधली परिस्थिती फार बेकार आहे. आणि संबंधित काही कर्मचाऱ्यांशी बोलले असता त्यांनी सांगितलं की तुम्हाला परमिशन घेऊन आतमध्ये यावं लागेल. म्हणजे याच्याच अर्थ हे जे काही इथे गडबड चालू आहे, गडबड घोटाळा आहे, पूर्ण घाण आहे, हे भंडारा नगर परिषद जनतेपासून लपवत आहे. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल जनतेला भंडारा शहरातलं तर आपण एकदा येऊन बघा. इथे खूप आतमधली बेकार परिस्थिती झालेली आहे आणि जिकडे तिकडे घाण आहे आणि त्या किचडनी गाड्या भरू बाहेर जातात आणि त्याच गाड्या किचडाने भरलेल्या रस्त्यावर चालवतात. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. भंडारा नगर परिषदेचे सीओ हे पण झोपा काढत आहेत आणि याकडे लक्ष देत नाहीयेत. म्हणजे अशी परिस्थिती बेकार निर्माण झालेली आहे इथे. ही डम्पिंग मधली आतमधली परिस्थिती आहे. हे बघा, हे गाडी कशी निघत आहे. इथे पूर्ण किचड तयार झालेला आहे आणि या किचडामुळे इथले जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना व इथले जे वर्कर्स आहेत त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे. किती घाण आहे बघा. ह्या गाड्या अशा घाण भरलेल्या इथून भंडारा शहरामध्ये जात आहेत. म्हणजे भंडारा नगर परिषद खरंच लक्ष देत आहे का? हे कुठंतरी संगम मताने, हे भंडारा नगरचे सीओ आहेत, हे संगम मताने कुठंतरी ठेकेदाराला या इतर कुणाला तरी फायदा पोहोचून देण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा किती घाण आहे. सीओ साहेबांना माझी विनंती आहे की जर आपण एवढे इमानदार आहात तर आपण या घाणमध्ये बसा ना थोड्या वेळ.